नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आगामी येणाऱ्या तुमच्या गट क पूर्व परीक्षा तसेच तलाठी भरती या अन्य पदासाठी जी होणारी पूर्व परीक्षा या संदर्भामध्ये राज्यशास्त्र या विषयाबद्दल बोलणार आहोत. राज्यशास्त्र हा विषय आगामी येणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये 15 मार्काला आहे मित्रांनो. यामध्ये आपल्याला मॅक्झिमम कसं आउटपुट काढता येईल, कारण की राज्यशास्त्र हा विषय असा आहे की तुम्हाला 15 पैकी 13 प्लस मार्क मिळवून देऊ शकतो. यासाठी योग्य तुम्हाला असं अ, अ, अभ्यास करावा लागेल. या सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे यामध्ये तुमचा जो अभ्यास राहणार आहे, त्यासाठी मी काही टॉपिक पण देणार आहे, की या टॉपिकमधून तुमचे जवळपास मार्क कव्हर होतील आणि त्यानंतर की आपण या विषयाचा अभ्यास कसा केला पाहिजे, हे पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकाल सरळ-सरळ जे YouTubeवरती चालत आहे किंवा कुठेही चालत आहे, की तलाठी भरती, तलाठी भरती. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही इथं, की एम-पी-एस-सीची एक्झाम ही तलाठी भरतीकडे गेलेली नाहीये, तर तलाठी भरती ही एम-पी-एस-सीकडे गेलेली आहे. त्यामुळे जो एम-पी-एस-सीचा पॅटर्न आहे तो तसाच राहणार आहे. आपल्याला आपला ज्या अभ्यासाची मेथड आहे किंवा जे सरळ सेवा करत होते किंवा जे या अगोदर ज्यांनी कुठलीही एम-पी-एस-सीची पूर्व परीक्षा दिलेली नाही किंवा कोणतीही अशी एक्झाम एम-पी-एस-सीची दिलेली नाही. त्यांच्यासाठी माझं एवढंच सांगणं आहे, की ज्या काही गोष्टी सध्या मार्केटमध्ये घडत आहेत, त्याकडे थोडं दुर्लक्ष करा. कारण की तो पॅटर्न हा थोडासा वेगळा आहे. थोडंसं तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे, जो की एम-पी-एस-सीचा आतापर्यंत जो पॅटर्न राहिलेला आहे, त्यानुसार तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे, हे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यशास्त्र या विषयामध्ये पाहायला गेलं तर एक 15 क्वेश्चन असतात. आपल्याला त्यामध्ये आपण कमीत कमी जर छान अभ्यास केला तर 13 प्लस मार्क तुम्ही आरामात घेऊ शकता. यासाठी काय केलं पाहिजे? मित्रांनो, मी सांगतो किंवा कोणी सांगतंय की आम्ही असं ह्या नोट्स देऊ, त्या नोट्स देऊ. त्यापेक्षा तुम्ही अगोदर ना मागील आलेले प्रश्न म्हणजे पी-वाय-क्यू राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी या विषयावरचे पाहिले पाहिजेत, की कोणत्या टॉपिकवरती साधारणतः कशा प्रकारचे क्वेश्चन यायचेत आणि हे आम्ही सांगून किंवा दुसरं कोणी एखादं तुम्हाला टीचर सांगून त्यापेक्षा तुम्ही एकदा पी-वाय-क्यू पाहिले पाहिजेत. त्यानंतर तुम्हाला बरीच आयडिया क्लिअर होते, की या टॉपिकवरती कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर दुसरं म्हणजे जे रेफरन्स बुक आहेत तुमचे राज्यशास्त्राबद्दल बोलतोय आपण किंवा कोणत्याही सब्जेक्टमध्ये हे फिक्स पाहिजेत आणि ते कमीत कमी पाहिजेत. मला तर वाटते जे कोणी नवीन विद्यार्थी सध्या तयारी करत आहेत त्यांनी भगीरथ पब्लिकेशनचं एक बुक आहे. पॉलिटी या विषयासाठी. तर ते एक तुम्ही केलं सध्या तरी सफिशियंट आहे. या व्यतिरिक्त थोडा अभ्यास चांगला असेल तुमचा आणि आणखीन करायची तुम्हाला जर तयारी असेल तर एम. लक्ष्मीकांत सरांचं पण एक बुक आहे ते पण करू शकता. पण सध्या आता मला वाटतं याची गरज नाहीये. तुम्ही भगीरथ जरी केलं आणि मागील प्रश्नांचं विश्लेषणचं एखादं बुक असेल तुमच्याकडे तरी सफिशियंट आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो काही टॉपिक काढलेले आहेत मी. हे टॉपिक तुम्हाला करणं मस्ट आहे. यातून तुम्हाला बऱ्यापैकी जे क्वेश्चन येणार आहेत पूर्व परीक्षेला ते सॉल्व्ह होतात. जसे की पहिला टॉपिक आहे घटना निर्मिती व वैशिष्ट्य. याच्यामध्ये मग घटना निर्मितीची पार्श्वभूमी, त्यानंतर वैशिष्ट्य, जे घटना निर्मितीच्या पार्श्वभूमीमध्ये जे मागील ॲक्ट येतं, जसं की 1935 चा कायदा, त्यानंतर 1919 चा कायदा, त्यानंतर घटना निर्मिती होताना जे विविध हे झाले होते, आपले अधिवेशन झाले होते, त्यांच्या डेट्स याच्यामध्ये फॅक्ट येतात परत की पहिल्यांदा कधी बैठक झाली, उद्दिष्ट कधी मांडले, संमत कधी झाले किंवा वेगवेगळ्या ज्या घटना क्रम घडला होता, तो इथं आपल्याला फॅक्ट इथे करणं फॅक्ट पाठ करणं हे महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर आपल्या घटनेची वैशिष्ट्ये काय आहेत? आपली घटना संघराज्य आहे. त्यानंतर घटने आपण कोणत्या देशाकडून काय घेतलेलं आहे यावरती नेहमी क्वेश्चन असतो. हा जो टॉपिक आहे घटना निर्मिती व वैशिष्ट्य हा पूर्ण फॅक्च्युअल आहे असं मला वाटतं. थोडीफार कन्सेप्ट आहे. पण इथं तुम्हाला फॅक्ट पाठच करावं लागणार आहे. त्यानंतर येतो दुसरा प्रस्तावना. यावरती साधारणतः एखादा प्रश्न असू शकतो, की घटना दुरुस्ती करता येते का? किंवा जी घटना दुरुस्ती झालेली आहे त्यानुसार काय ॲड केलेलं आहे? याच्यावरती असे क्वेश्चन विचारले जातात किंवा त्यानंतर ऑर्डर पण आहे त्याच्यामध्ये, की प्रस्तावनेमध्ये कशाला काय महत्त्व दिलेलं आहे, हे पण इथे पाहू शकता. 3 नंबरचं आहे जे संघराज्य व राज्यक्षेत्र. याच्यामध्ये यांचे कलम जे दिलेले आहेत, त्यानंतर घटना दुरुस्तीची कशी पद्धत आहे किंवा काय आहे, हे इथे तुम्ही
पाहू शकता. चौथा टॉपिक आहे याच्यामध्ये साधारणतः 3 टॉपिक येतात. एक मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये. तिन्हीच्या तिन्ही पण खूप महत्त्वाचे टॉपिक आहेत आणि यावरती नेहमी हमखास क्वेश्चन राहतो. मूलभूत हक्कावरती त्याच्यातले प्रत्येक कलम तुम्हाला पाठ असणं अपेक्षित आहे. त्यानंतर त्यांचे अपवाद हे पण पाठ असणं तुम्हाला अपेक्षित आहे. मार्गदर्शक तत्त्वे यामध्ये पण की कोणत्या घटना दुरुस्तीने ॲड केले, त्यानंतर कोणते कमी केले आणि मूलभूत कर्तव्याची ऑर्डर आणि ती घटना दुरुस्ती. इथं तुम्ही हे पाठ करणं अपेक्षित आहे. त्यानंतर विधिमंडळामध्ये म्हणजे विधानसभा आहे, विधान परिषद आहे, त्यानंतर मुख्यमंत्री आहे, त्यांच्यानंतर मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ आहे, त्याच्यातले जे आर्टिकल आहे, ते कलम आहेत ते आणि राज्यपाल त्यांची परत कलम आणि त्यांच्या वेगवेगळ्या विधेयकाबाबतच्या भूमिका हे इथं तुम्ही राज्यपालाच्या बाबतीत पाठ करणं गरजेचं आहे आणि महाधिवक्ता हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे इथे. याच्यावरती हमखास एक क्वेश्चन असतो. याच्या पॅरललच महान्यायवादी हा एक पण टॉपिक तुम्ही करणं अपेक्षित आहे. आणि इथं संसदेवरती बरेच जण म्हणतात की क्वेश्चन विचारला जात नाही. पण मित्रांनो, जर संसद तुम्ही हा टॉपिक छान केला, तर नक्कीच त्याचा फायदा इकडे होतो. कारण की जसं की विधान परिषद आणि तिकडची राज्यसभा याच्यामध्ये आपण कंपॅरिझन करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे हे दोन्ही टॉपिक तुमचे छान होतील. त्यामुळे संसद नक्की एकदा वाचून घ्या. त्यानंतर न्यायमंडळ याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय याच्यावरती उच्च न्यायालय याच्यावरती मुख्य भर असतो. त्यांच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करते, त्यांना पदावरून दूर कसं केलं जातं आणि याच्यातले कलम जे महत्त्वाचे आहेत ते पण तुम्ही पाठ करणं अपेक्षित आहे. त्यानंतर 7वं आहे केंद्र व राज्य संबंध. याच्यामध्ये विविध आयोग होते. केंद्र आणि राज्य यांच्या संदर्भात काही केंद्राने स्थापन केले होते, काही राज्याने स्थापन केलेले होते. असे विविध आयोग, त्यांचे अध्यक्ष, त्यानंतर आंतरराज्य परिषदा, त्यानंतर विभागीय परिषदा. हा विभागीय परिषदा करंट रिलेटेड पण टॉपिक असतो, त्यामुळे हे पण तुम्ही चांगलं करणं अपेक्षित आहे. आणि हे 4 कलम आहेत म्हणजे 249 ते 53 याच्यावरती नेहमी मॅच द पेअर मध्ये क्वेश्चन आलेला आहे, त्यामुळे हे कलम तुम्ही पाठ करणं अपेक्षित आहे. त्यानंतर ग्राम प्रशासन. ग्राम प्रशासनामध्ये इथे परत येते की पार्श्वभूमी की हे 73 आणि 74 घटना दुरुस्ती झाली. त्यापूर्वी त्यांची ते विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला होता किंवा तसे काही झालं होतं ही पार्श्वभूमी. त्यानंतर 73-74 घटना दुरुस्ती. विविध याच्यानंतर कलम येतं. कलमामध्ये तुम्हाला की ग्रामसभेचं कलम आहे, त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचं कलम आहे, त्यानंतर जिल्हा निवड समिती असे वेगवेगळे कलम आहेत ते तुम्हाला पाठ करणं अपेक्षित आहे. त्यानंतर विविध समित्या स्थापन केलेल्या आहेत, काही केंद्राने केलेल्या आहेत, काही राज्यांनी केलेल्या आहेत. राज्याच्या बाबतीत आपली पाटील समिती, पी.बी. पाटील समिती ही महत्त्वाची समिती. याच्या शिफारसी तुम्हाला पाठ करणं अपेक्षित आहे. आता हे नवीन पॅटर्नमध्ये ना ग्रामपंचायत अधिनियम 1958, जिल्हा परिषद व पंचायत समिती 1961 आणि मनपा ॲक्ट 1949 यावरती पण क्वेश्चन आलेले आहेत. पण जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना मी सांगेल की तुम्ही एवढ्या खोलामध्ये सध्या जाऊ नका. जुन्याचा ऑलरेडी हा अभ्यास छान झालेला आहे, त्यामुळे ते इथे जाऊ शकता. जो परत आपल्याला 1 मार्क देऊ शकतो. जे नवीन येतं किंवा ज्यांनी आता पहिल्यांदाच देतं त्यांनी सध्या हा टॉपिक नाही केला तरी चालतंय. वरचं तुम्ही व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. 9वं आहे घटनात्मक व बिगर घटनात्मक आयोग. आता हे घटनात्मक जसं की निवडणूक आयोग आहे, बिगर घटनात्मक आणि बिगर वैधानिक म्हणजे नीती आयोग आहे. परत वैधानिक आयोग आहेत इथे. हे असे आयोग आहेत, तुम्हाला यांचे कायदे आणि त्यांचे कलम आणि त्यांच्या तरतुदी, त्यांच्यानंतर त्यांचं काम कसं चालतं, त्यांची निवड कशी होते, त्यांना पदावरून दूर केलं कसं जातं, हे सगळं पाहणं अपेक्षित आहे. 10वं आहे आपलं कलम. मुख्यतः राज्यासंदर्भात जे कलम आहेत ना, त्यावरती त्यांचा भर असतो. तरी पण सध्याचा ट्रेंड पाहता जे पारंपरिक आपल्याला अगोदर कलम विचारले जायचे, त्याच्या व्यतिरिक्त आयोग प्रत्येक कलम म्हणजे तुम्हाला साधारणतः एक ग्रुपने पाठ असणं अपेक्षित आहे. थोडेसे सोडता. तर मित्रांनो हेच होतं, की याच्यामध्ये तुम्ही परत एकदा सांगाल, की मागील आलेले प्रश्न याला खूप महत्त्व देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर सोबतच तुमच्या नोट्स पण डेव्हलप करणं रिव्हिजनसाठी हे पण महत्त्वाचं आहे. आता एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. घटना निर्मिती आपल्या एम-पी-सी पल चॅनलवरती पण याचे शॉर्ट नोट्स टाकलेले आहेत. कसं तुम्ही केलं पाहिजे किंवा काय करू शकतात.
हे आपल्या नोट्स आहेत राज्यघटना, घटना निर्मिती. तर इथे पार्श्वभूमी पण आपण क्लिअर केलेली आहे, की पहिल्यांदा कोणी मागणी केलेली आहे. अशा नोट्स तुम्हाला आम्ही चॅनलवरती पण करतोय किंवा तुम्हाला वैयक्तिक पण डेव्हलप कराव्या लागतील. त्यानंतर संविधान सभेची निर्मिती, त्याच्यानंतर निवडणूक निकाल म्हणजे कोणत्या पक्षाला किती जागा वगैरे हे सर्व याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचे टप्पे ह्या डेट्स दिलेल्या आहेत 9-11 डिसेंबर. त्यानंतर माउंटबॅटन योजना, त्यानंतर संविधान सभेची इतर कामे. याच्यावरती हमखास एक क्वेश्चन विचारतो. मित्रांनो हे बघा, एक गोष्ट सांगतो पॉलिटीमध्ये, की पॉलिटी हा विषय आहे की तुम्हाला काही ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत आणि काही ठिकाणी तुम्हाला फॅक्ट पाठच पाहिजेत. तर आता ह्या ज्या डेट्स येतात याचं तुम्ही थोडंसं काहीतरी हे करून ह्या फॅक्ट तुम्ही पाठ करणं अपेक्षित आहे. त्यानंतर संविधान सभेचा जे मसुदा समित्या होत्या, विविध समित्या होत्या, त्यांचे अध्यक्ष कोण होते? असे प्रत्येक टॉपिक तुम्हाला इथे फॅक्च्युअल आहे आणि तो फॅक्ट तुम्हाला पाठ करणं अपेक्षित आहे. हे झालं. याच्यानंतर यावरचे आपण जे क्वेश्चन आहेत हे पण काढले होते. ह्या भारतीय राज्यघटनेचा मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? कोण सदस्य होते? तर याला दे असं कृष्णस्वामी अय्यर. म्हणजे प्रत्येक टॉपिक तुम्ही असं अगोदर त्याच्या नोट्स, त्यानंतर पी-वाय-क्यू आणि परत पी-वाय-क्यू मध्ये आपलं काय चुकतंय किंवा काय टॉपिक माझा रीड करायचा किंवा वाचायचा राहिले किंवा किंवा माझ्या वाचनात नाही आलं, ते तुम्ही परत तुमच्या नोट्समध्ये शोधू शकता किंवा नोट्समध्ये नसेल तर ॲड करू शकता. त्यामुळे पी-वाय-क्यू पाहणं खूप महत्त्वाचं आहे. हे असं प्रत्येक टॉपिकचं आम्ही काम करत आहेत. नक्कीच तुम्हाला देण्याचाही प्रयत्न करूया. तर हे होतं मित्रांनो पॉलिटी या विषयासाठी. नक्कीच तुम्ही जर पी-वाय-क्यू पाहत गेलात आणि तुमच्या जे सोर्सेस आहेत ते कमीत कमी ठेवून जास्तीत जास्त रिवाईज जर करायचा प्रयत्न केलात, तर नक्कीच हा विषय खूप छान प्रकारे तुम्हाला मार्क देऊ शकतो. 15 पैकी 15 म्हणणं खूप हे होतं. एवढे पण 13+ नक्कीच तुम्हाला मार्क या विषयामध्ये भेटू शकतात. यासाठी हे दिलेलं टॉपिक येतं. एवढेच तुम्ही टॉपिक करू शकता. याची वाटली तर मी तुम्हाला हे जर पाहिजे असेल तर याची एक छान कॉपी ग्रुपवर टाकतो. नक्की आपलं चॅनल जॉइन करा. थँक